शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं गजानन कीर्तिकरांच्या पत्नीचा दावा, तर ईडीच्या भीतीमुळे शिंदेंसोबत गेलो नाही। अजित पवारांसारखा कुटुंबात मीही एकटा। गजानन कीर्तिकरांची खंत, अमोल कीर्तिकरांना आईसह कुटुंबाचा पाठिंबा। मुंबईतील ओशिवरामध्ये भाजप आणि ठाकरे गटात वाद, तर नाशिकमध्ये भाजपच्या देवयानी फरांदे आणि वसंत गीतेंचे कार्यकर्ते भिडले। दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। राज ठाकरेंनी स्वतःच्या पक्षासाठी मेहनत घेतली असती तर कार्यकर्त्यांना अच्छे दिन आले असते, राऊतांचा टोला। ठाण्यात मुख्यमंत्र्यांचं सहकुटुंब मतदान, तर कल्याणमध्ये दरेकरांचं, भिवंडीत कपिल पाटील सुरेश म्हात्रेंचं मतदान, तर पालघरमध्ये सावरा आणि भारती कांबळींनीही बजावला मतदानाचा हक्क। देशात दुपारी 1 वाजेपर्यंत 36.73% मतदान। महाराष्ट्रामध्ये मतदानाला थंड प्रतिसाद, तर सकाळी 7 पासून आतापर्यंत जम्मू काश्मीरपेक्षाही मतदानाची टक्केवारी कमी। मुंबईत सेलिब्रिटींमध्ये मतदानाचा उत्साह। रणबीर, दीपिका, ऋतिक रोशन, रकुलप्रीत यांनी बजावला मतदानाचा हक्क, तर मतदान करा, भारतरत्न सचिन तेंडुलकरांचं मतदारांना आवाहन। 12वीच्या निकालाची प्रतीक्षा संपली। उद्या दुपारी 1 वाजता 12वीचा निकाल जाहीर होणार। बोर्डाच्या वेबसाईटवर ऑनलाईन निकाल पाहता येणार।